1 करोडचा पोर्टफोलिओ बनवायचा हा बरेच जणांचा ऍस्पिरेशनल गोल असतो, पण जेव्हा ऍडवायझर ऍडवाइस करतो की तुमची रिडंडंट प्रॉपर्टी सेल करा आणि म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करतो. माझा एक क्लायंट 54 इयर्सचा असताना त्यांनी त्याची गोव्याची प्रॉपर्टी विकली आणि म्युच्युअल फंड्सच्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्ट केले. बॉस 25,000ची एसआयपी चालू केलेली आणि त्याच्या प्रॉपर्टीचे आलेले पैसे इन्व्हेस्ट केल्यावर आज टोटल पोर्टफोलिओ 1 करोडचा झालाय. लाईव्ह डेटाने एक्सप्लेन करणारे व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा. 2016-17ला त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केलेली, सातत्याने करत होता, पण 2021-22ला त्याला पैसे काढायला लागले. त्याने 20 लाख रुपये रिडीम केले. 2022-23ला त्यांनी एसआयपी सुरू केली, पण मेन त्याच्या लाईफचा टर्निंग पॉईंट होता जेव्हा त्यांनी गोव्याची प्रॉपर्टी विकली आणि 60 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. फिक्स्ड अमाऊंट ऑलमोस्ट 69 lakhs 11,000 आहेत, ज्याचे झालेत 99 lakhs. बॉस, दिस इज द पॉवर ऑफ म्युच्युअल फंड. ट्रस्ट मी, म्युच्युअल फंड्स हॅज द पॉवर टू चेंज युअर लाईफ. यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स. यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी. थँक यू व्हेरी मच.